भाजी फटाका रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज पाहणार आहे बटाटे न उकडता अशी खिचडी। अगदी मोकळी अशी होते आणि खिचडी मोकळी होण्यासाठी आपण नेहमी साबुदाणा हा रात्री घातला पाहिजे भिजत। रात्री साबुदाणा घातला की अगदी मोकळी अशी खिचडी होते। बघू शकता तुम्ही साबुदाणा असा मोकळा झालेला आहे, छान भिजला आहे। त्यासाठी आपण दोन असे छोट्या आकाराचे बटाटे कापून घेतले आहे मी। आता परतून घेणार आहे आपण ते। 1 चमचा इतकं तूप घालायचं आणि बटाटे घालून बटाटे परतायच्या वेळेस मीठ घालायचं आहे। थोडं मीठ घालायचं म्हणजे मिठाने पाणी पण सुटतं आणि आपले बटाटे पटकन असे परतून होतात। अगदी थोडं घालायचं आहे। बटाट्याची चव पण छान लागते। आता आपण थोडंसं पाण्याचा शिपका देऊन झाकून ठेवणार आहे। झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत एकीकडे मी लगेच शेंगदाणे भाजायला ठेवले कमी गॅसवरती। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। थोडीशी थंड झाल्यानंतर त्यात गूळ घालायचा आणि मिक्सरला बारीक करून आपण शेंगदाण्याचा लाडू तयार करायचा आहे। शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी पाहू शकता। मिरचीचे काप करून घेतले बटाटे परतेपर्यंत। बटाटे परतून झाले आहे आपले। आता आपण मिरची घालून घेऊ त्यामध्ये। तेल घालून घ्यायचं आहे किंवा तूप घालायचं 1 चमचा इतकं। आणि परतून घ्यायचे आहे आपल्याला काप। मिरची परतेपर्यंत साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊ। मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कढईमध्ये घालून घेऊ। आणि आता परतून घ्यायचं आहे। गॅस मीडियम वरती ठेवायचा। वेफर्स परतून झालेले आहे आणि दही पण तयार आहे आपलं। आज हा दह्याचा नैवेद्य दाखवला जातो। मीठ घालून घ्यायचं आणि परत परतून घ्यायचं आहे। दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। आता अशा पद्धतीने झाकण काढून परतून घ्यायचे आहे। परत खिचडी परतलेली आहे आपली। खिचडी अगदी मोकळी अशी झाली आहे, बघू शकता तुम्ही। अगदी मोकळी अशी बटाट्याची खिचडी तयार झालेली आहे। आपलं उपवासाचं ताट तयार आहे नैवेद्यासाठी। आता त्यावरती फक्त तुळशीची पानं घालायची राहिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं खिचडी लाडू।